म्हसकळ येथे भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी। म्हसकळ येथील फार्म मालक विजय कुऱ्हाडे यांच्या मालकीचा आयशर गाडीने म्हसकळ येथील अरुंद रस्त्यावरून भरधाव जात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील म्हसकळ अनखर येथील रहिवासी विठ्ठल नानू हरड वर्ष 42 यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याला अहिल्यानगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। अपघातानंतर आयशर चालक अरुण रामदास जगताप हा पळून गेलाय। दरम्यान घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण नागरिक संतप्त झाले असून आरोपीला व त्याच्या मालकाला गुन्हा दाखल करून अटक करा, अन्यथा आम्ही मृतदेह हलू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांची मोठी पंचायत झाली। दरम्यान टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी तात्काळ अपघाताचा गुन्हा दाखल करून आयशर टेम्पो ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली आहे। तर गावातील महिलांनी गोविली रस्ता रोको करण्यासाठी गोविली पोलीस चौकी समोर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यावर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांनी प्रत्यक्ष येऊन सर्वांची समज काढली आहे। जी आमच्या इथे घटना झालेली आहे, विठ्ठल नानू हरड याचा अपघाती निधन झालेलं आहे। हा अपघाती निधन आमच्या गावाच्या पलीकडे जो फार्म हाऊस आहे, कुऱ्हाडे त्याचं सरनेम आहे, त्याचं नाव नाही माहीत मला, पण कुऱ्हाडेचं सरनेम आहे। तो इतर वेळेस गाडी लय फास्ट, म्हणजे सामान जी गाडी जाते सामानाची त्याची इतर वेळेस लय फास्ट येतो। त्याला 3-4 वेळा आम्ही सांगितला होता, लहान पोरं आहेत, महिला जातात, शाळेतली मुलं आहेत, तरी पण तो ऐकला नाही। तो बोलतो तुम्हाला जे करायचे ते करा, माझी लय वरती पुढची पोहोचे असा झाला। त्याच्यानंतर अशोक टेलर, आम्ही टेलर बोलतो त्याला, अशोक नानू हरड हा व्यक्ती, त्या पत्र्याला गाडी लागली होती कुऱ्हाड्याची। त्या मला तो अशोक टेलर बोलला त्याला का साहेब बोलले त्याला, आम्ही साक्षी होतो तिथे, आम्ही स्वतः होतो तिथे, का तुम्ही गाडी व्यवस्थित चाला, आमच्या पत्र्याला गाडी लागते, गाडी लागल्यामुळे पत्रा पडेल। तो बोलतो तुला काय करायचे ते करा, मी पुढे बघन। आज काय घटना घडली? आज अशी घटना घडली का अशोक टेलरचा भाऊ विठ्ठल नानू हरड हा कामावरून येताना दुसऱ्याच्या गाडीवरून लिप घेतली होती फार्मावरून, तिकडची कुऱ्हाड्याची ती गाडी आली, फार्म हाऊसची सामानाची गाडी आली। 3 वेळा त्याने गावामध्ये मंदिराला ठोकलेलं आहे। मंदिराच्या नंतर हरेश सातपुते त्याच्या घराला ठोकलेलं आहे। तशीच गाडी नेऊन तो पास करून गावातून फुल स्पीडमध्ये, आणि पेलेला व्यक्ती ड्रायव्हर तो पेलेला होता। साई फार्म हाऊसला पण ठोकले आहे। आणि डॉन बॉक्सच्या इथे त्याचा विठ्ठल नानू हरड हा व्यक्ती कामावरून जात असताना ती गाडी त्याला ठोकले, तिथं अपघाती निधन झाला। त्याचा अपघाती निधनच्या टायमाला कुऱ्हाडे हा तिथं होता, घटनास्थळी आला, तरी पण तो व्यक्ती असा म्हणजे मृत्यू व्यक्ती नव्हता झालेला होता। विठ्ठल तरफडत होता त्या टायमाला ते कुऱ्हाड्याने त्याने म्हणजे अनोळखी असा केला, माणुसकी दाखवली नाही, उचलला पण नाही। पण आमचा असा संशय आहे का हा 8 दिवसापूर्वी जो वाद झाला अशोक नानू हरड त्याचा विठ्ठल नानू हरड याचा मोठा भाऊ हा वाद झाला, त्याचा गैरफायदा घेतला हा त्याने असा गावकऱ्यांना वाटतो का त्यांनी हा मर्डर केलेला आहे त्याचा। तुमची काय मागणी आता? आमची एकच मागणी आहे, तो कुऱ्हाडे यावा, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घ्यावा कुऱ्हाड्या करून, आणि तो ड्रायव्हर आणि ड्रायव्हरचा मालक आम्हाला हजर पाहिजे, तेव्हा आम्ही बॉडी ताब्यात घेऊ। गुन्हा दाखल झाला पाहिजे कुऱ्हाड्यावर, ही ग्रामस्थांची मागणी आहे। गावाच्या त्या बाजूला एक रिसॉर्ट बांधलाय, त्याच्या दिवसातून भरपूर गाड्या येतात जातात त्याच्यातून। त्याला 2-3 वेळा आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी विनंती केली का बघा साहेब, विषय असा आहे का लहान मुलं रस्त्यावरती ना, रस्ता छोटा आहे आणि गावातला रस्ता एकदम छोटा आहे, त्याच्यामुळे तुम्ही गाड्या काही आणू नका। तो बोलतो नाही मी गाड्या आणीन, तुम्हाला काय जे करायचे असतील, माझी आमदार साहेबांशी ओळख आहे अशी, जर माझ्या नादाला लागलं तुमचा एकेकाचा काटा काढीन। म्हणलं साहेब असं नाही होत, आमची लहान मुलं आहेत। तो बोलतो काय जे असेल ते भरपाई मी देईन। त्याला बोललो पण होतो मी, साहेब बघा गाववाल्यांचा रक्त काय एवढा सस्ता नाहीये। तो बोलतो गाववाल्यांचे काय लायकी आहे ती बोलतो आम्हाला माहिती आहे, आणि